13 माळ्यापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे। लॉबीला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग फुल वॉल टाइल्स सेटअप। तुम्ही लॉबी एरिया पाहू शकता, खूपच सुंदर। आणि समोर आहे एल शेप मध्ये असणारा फ्लॅटचा स्पेशियस बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये फ्लॅट पाहायला मिळणार आहे। 10 बाय 14चा स्पेशियस असा बेडरूम पाहायला मिळत आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशन पासून फक्त ड्रायव्हिंग डिस्टन्स 6 ते 7 मिनिटं एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट पाहणार आहोत। तसं पाहायला गेलं या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK आणि 3 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। टोटल 24 फ्लोअरची बिल्डिंग आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता 13 माळ्यापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे। याचं पोझिशन आपल्याला नेक्स्ट इयर डिसेंबर 2027 पर्यंत पाहायला मिळणार आहे। एकदम प्राइम लोकेशन आणि रोड टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही। तर चला आपण बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया। मित्रांनो, समोर आपण पाहतोय बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर आणि स्पेशियस लॉबी पाहायला मिळते। लॉबीला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळत आहे। समोर असणार आहे रिसेप्शन एरिया आणि पाठीमागच्या साईडला तिथे आपल्याला वेटिंग एरिया पाहायला मिळणार आहे। तर चला वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे। मित्रांनो, आता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 10 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि टोटल 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहे। या 3ही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील पाहायला मिळणार आहे। तुम्ही लॉबी एरिया पाहू शकता, खूपच सुंदर आणि स्पेशियस लॉबी एरिया आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता आपण पाहणार आहोत 3 BHK फ्लॅट। समोर आहे 3 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया आहे 817। फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला सुंदर असा आपल्याला लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे। त्याशिवाय आपल्याला 4x4चा छोटासा लॉबी एरिया पाहायला मिळतोय। थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्लॅटमध्ये एंटर केले गेल्या स्विचेस पाहायला मिळतील। समोर आहे एल शेप मध्ये असणारा फ्लॅटचा स्पेशियस असा लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूमला पाहिलं तर सुंदर अशी फॉल सिलिंग देखील पाहायला मिळत आहे आपल्याला। मित्रांनो, या लिव्हिंग रूमची साईज पाहायला गेलं तर आपल्याला 10 बाय 14चा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय आणि 6.5 बाय 7चा डायनिंग स्पेस पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3.5 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहून या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया। समोर पाहिलं तर लहान मुलांना खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया, सिनियर सिटीजनसाठी बसण्यासाठी स्पेस, अशा बऱ्याचशा अम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण। मित्रांनो, हा बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये फ्लॅट पाहायला मिळणार आहे। माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन बेडरूम पाहायला मिळणार आहे। माझ्या राईट साईडला आपल्याला किचन आणि 2 मास्टर बेडरूम प्लस कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळणार आहे। तर पहिला आपण कॉमन बेडरूम एरिया पाहतोय। त्या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर आपल्याला 9.5 बाय 10चा बेडरूम पाहायला मिळतोय। बेडरूम मध्ये देखील सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते। समोर आहे बेडरूमची विंडो। विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला 2.5 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतोय। या सज्जाला आपण ग्रिल, सेफ्टी ग्रिल किंवा इनयुजेबल ग्रिल लावून याचा वापर करू शकणार आहोत। पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। समोर आपण डायनिंग स्पेस पाहतोय, त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला 3 BHK फ्लॅटचा स्पेशियस किचन पाहायला मिळणार आहे। समोर आहे किचन। किचनचा एंट्रन्स, एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतो आपण। किचनला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे। त्या किचनची साईज पाहायला गेलं तर 7.5 बाय 10चा स्पेशियस किचन पाहायला मिळतोय। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। समोर आपण पाहतोय स्टीलचं सिंक।
या ठिकाणी पाहायला गेलं तर वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट कनेक्शन असणार आहे. पाण्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी पाहायला मिळणार आहे. समोर आपण पाहतोय किचनची विंडो. विंडोच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळेल, जिथे आपल्याला स्विच इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळत आहे. आणि त्याच्याच बाजूला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो आपण या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतो मित्रांनो मास्टर बेडरूम एरिया. बेडरूम मध्ये आल्यानंतर समोर आहे मास्टर वॉशरूम एरिया. पूर्ण मास्टर वॉशरूमचा व्ह्यू पाहतोय. या वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 4x7चा आपल्याला वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. समोर आहे बेडरूम. त्या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 10x10.5चा बेडरूम पाहायला मिळतोय. बेडरूम मध्ये आपल्याला क्रॉस विंडो पाहायला मिळत आहे, त्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन खूप छान प्रकारे मिळणार आहे. तसेच 2 फुटाचा सज्जा देखील पाहायला मिळेल. मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल. आणि या लोकेशन पासून स्वामी समर्थांचं मठ फक्त आपल्याला 2 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण थर्ड मास्टर बेडरूम कडे. तर समोर आपण पाहतोय मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूम मध्ये आल्यानंतर राईट साईडला सुंदर असा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. खूपच सुंदर आणि स्पेशियस बेडरूम पाहायला मिळतोय. बेडरूम मध्ये सुंदर अशी फॉल सिलिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 10x14चा स्पेशियस असा बेडरूम पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि या फ्लॅटची जी प्राइस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 95 लाख. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. समोर आहे बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर सेम आपल्याला 2.5 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून समोर आपण पाहणार आहोत बेडरूमचा असलेला अटॅच मास्टर वॉशरूम. मित्रांनो फ्लॅट आपला पाहून झालेला आहे. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल, या प्रोजेक्टबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.